नमस्कार सर्वांचे या चॅनलमध्ये। देवपूजा करत असताना काही 16 नियम आहेत तर ते पाळायचे आहेत ते आपण बघूयात। नियम क्रमांक 1, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये। असं म्हणतात की घरामध्ये आजारपण येतं तर त्यामुळे आपण एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही। नंबर 2, देवाला नमस्कार करताना नेहमी डोक्यावर टोपी ठेवावी। देवपूजा करत असताना 16 नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असाच सपोर्ट राहू द्या। देवघर हे आपल्या घरातील एक भाग आहे। ज्या घरामध्ये देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही व तेथे बसावे पण वाटत नाही। देवघर हे केशरी किंवा लाल रंगाचे असावे, म्हणजेच आपल्या देवघरांच्या भिंती या केशरी किंवा लाल रंगाच्या असाव्यात। देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे। देवघरामध्ये धूळ साचता कामा नये। देवघरामध्ये देवाची एक मूर्ती असावी, म्हणजेच कोणत्याही देवाची एकच मूर्ती असावी, एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये नसावी। देवघरामध्ये शक्यतो गणपती बाप्पा हे चांदीचे असावे। गणपती बाप्पांची मूर्ती पितळाची नसू नये। गणपती बाप्पांच्या मूर्तीची सोंड जी आहे ती डाव्या बाजूची असावी। देवघरामध्ये नंदी नागासहित एकत्र महादेवांच्या पिंडीवर ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवांचा अभिषेक करतो तेव्हा त्याचे पाणी नंदीवर पडते आणि ते योग्य नाही। याचे कारण म्हणजे नंदी हा महादेवांचा शिष्य आहे। देवघरामध्ये कुलदैवतेचा फोटो असावा। देवघरामध्ये देवांची मूर्ती ही भंगलेली किंवा तुटलेली नसावी। देवघरामध्ये कुलदेवतेच्या फोटोची रोज पूजा अर्चना करावी। देवघरामध्ये फोटोचे किंवा मूर्तीचे तोंड हे दक्षिण दिशेला नसावे। आपण रोज दिवा लावतो तर त्या दिव्याची जी वात असते ती वात फेकून न देता नदीमध्ये विसर्जित करावी। देवाला एकदा वाहलेली फुले ही देवाला परत वाहू नये, कारण त्या फुलांमध्ये निर्माल्य असते आणि ते निर्माल्य आपण नदीमध्ये विसर्जित करावे। देवघरातील शालिग्रामवर अक्षदा वाहायच्या नसतात। ओले कपडे घालून देवपूजा करायची नसते आणि देवाला एका हाताने नमस्कार करायचा नसतो। देवघरामधील दिवा व समई यामध्ये तेल व तूप एकत्र करू नये। तेलाचा वेगळा आणि तुपाचा वेगळा दिवा लावावा। समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात। 3 पेक्षा जास्त वाती समईमध्ये लावायच्या आहेत। देवपूजा करत असताना नेहमी डोक्यावरती महिलांनी पदर घ्यावा व तसेच पुरुषांनी नेहमी टोपीचा वापर करावा। असेच नवीन नवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।